कुर्ला परिसरामध्ये सध्या 3 ते 4 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। कुर्ला परिसरामध्ये सगळीकडे सध्या पाणीच पाणी असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। पाण्यातून नागरिकांना आपली वाट काढावी लागते, वाट शोधावी लागते, अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला कुर्ल्यामध्ये आहे। कुर्ल्यामध्ये 3 ते 4 फूट इतकं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या पाण्यामधून नागरिकांना आपली वाट शोधावी लागते, वाट काढावी लागते, अशी परिस्थिती आहे। दृश्य आपण पाहतोय रेल्वेमध्ये प्रवास करताना एखाद्या प्रवाशाने टिपलेली ही दृश्य असावी, तर दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय रेल्वेचा ट्रॅक कुठेही दिसत नाहीये। रेल्वेचा ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। कुर्ल्यामधली ही दृश्य आपण पाहतोय, तर कुर्ल्यामध्ये 3 ते 4 फूट पाणी झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहू शकतो। कुर्ल्यामध्ये हा व्यक्ती चालतोय, जवळपास कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्यातूनच नागरिकांना, सर्वसामान्यांना आपला मार्ग शोधावा लागतोय आणि तसंच पायी चालावं लागतंय। बेस्टची बस आहे, बसचे टायर पूर्णपणे बुडालेले आहेत। रिक्षा बंद पडली म्हणून रिक्षा चालक त्याला ढकलत नेतोय। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईभर हीच परिस्थिती आहे। आता ही कुर्ल्यातली नवी ताजी दृश्य समोर आली आहेत। नक्कीच विक्रांत, तू जर त्या दृश्यामध्ये पाहिलं असेल तर जवळपास कुर्ला जो परिसर आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। रस्त्यांचं स्वरूप नद्यांमध्ये झालेलं आहे, कारण अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला कळतंय। जवळपास अनेकांच्या कमरेच्या वरती देखील आता हे पाणी गेलेलं आहे। फार पूर्व द्रुतगती मार्ग आपण जर पाहिलं तर दादर पासून ते कुर्ल्यापर्यंत अनेक ठिकाणी असंच पाणी साचलेलं आहे। काल रात्रीपासून हा जो पाऊस चालू आहे तो थांबायला नाव घेत नाही। पाऊस जोरदार पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचतंय आणि ह्याचंच दृश्य तू जर या व्हिडिओमध्ये पाहिलं तर अनेक रिक्षा देखील बंद पडल्या आहेत, काही ठिकाणी बेस्टच्या बसेस बंद पडल्या आहेत, काही ठिकाणी ट्रक्स बंद पडले, तर काही ज्या लक्झरी गाड्या असतात त्या देखील बंद पडलेल्या आहेत। तर टोईंग व्हॅन देखील आता त्यांना घेऊन चाललेले आहेत। तर कुर्ला स्टेशन असेल, वडाळा स्टेशन असेल, जे हार्बरचा जो परिसर आहे तिथे जे सकल परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक जे नागरिक आहेत ते घरी चाललेले आहेत, कारण सकाळी 6 वाजता नागरिक घरी आपल्या कामासाठी निघाले होते। आता जी सुट्टी शाळा झाली त्यामुळे अनेक जे नागरिक घरी चालले त्यांच्यासाठी ट्रेन जवळपास अर्धा तास आता उशिराने असल्यामुळे कुठे नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय। विक्रांत, जवळपास कालपासून जो पाऊस पडतोय, अनेक जे पंपिंग स्टेशन आहेत बीएमसीचे ते कुठेतरी तपशील अपयशी ठरले आहेत। पाणी त्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे नागरिक कुठेतरी संताप देखील व्यक्त करत आहेत। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। दृश्य आपण कुर्ल्यामधून पाहतोय। कुर्ल्यातले हे दृश्य आहेत। रिक्षा बंद पडली म्हणून रिक्षा चालक रिक्षाला ढकलत नेतोय, मात्र पाणी त्या रिक्षामध्ये कुठपर्यंत आहे तर सीट पर्यंत पाणी आहे। इतकं पाणी सध्या कुर्ल्याच्या रस्त्यांवर भरलेलं आहे। चालणाऱ्या नागरिकांच्या कमरेला आता पाणी लागले।